मध्ये कलीचा प्रवेश होत नाही. पण ते धन कमवत असताना जर का विभिचाराने, जर का आपण हिंसेने ते सोनं कमवलं, तर त्यामध्ये कलीचा प्रवेश होतो. कली धूम्रपानामध्ये राहतो. जो कोणी धूम्रपान करत असेल त्याने समजायचं आपल्यामध्ये कलीचा प्रवेश झालाय. जो कोणी मद्यपान करत असेल त्याने समजायचं आपल्यामध्ये कलीचा प्रवेश झालाय. हे मद्यपान करणाऱ्या व्यक्तींचं खूप अवघड असतं बघा. त्यांचं म्हणजे एवढं अवघड असते, त्यांचं तर असतंच असतं अवघड, पण त्यांच्या परिवाराचं त्याच्यापेक्षा दुप्पट असते. परिवाराचं तर असतंच, पण गावातल्या लोकांना सुद्धा त्याला सहन करावं लागतं मद्यपान करणाऱ्या व्यक्तींना, कारण त्यामध्ये कलीचा प्रवेश आहे. कली त्यामध्ये आहे, त्यामुळे त्या माणसांचं खूप अवघड असते. तर दारू पिणाऱ्या माणसांना असं वाटतं की आम्ही सगळं जग जिंकून घेतो, सगळं जग आमच्या जवळ आहे असं वाटतं. पण त्यांना माहिती नाहीये की जगाला तुम्ही बघत नाहीयेत, ही दारू तुम्हाला सगळं जग सोडायला लावते. तर कोणालाच आवाज येणार नाही. त्याच्यामुळे इकडे तिकडे बघण्यापेक्षा काय बोलत आहेत याच्याकडे लक्ष द्या. ज्याच्या मनामध्ये मत्सर नाहीये तो या कथेचा अधिकारी आहे. बघा, मत्सर आणि मच्छर यामध्ये एवढाच अंतर आहे की जे मच्छर असतं ना ते आपल्या शरीराला चावतं, आपल्याला त्याचा त्रास होतो, वरतून चावतं. पण जर का मत्सर त्याचा विचार केला तर तो मनातून चावतो, तो म्हणजे मत्सर आहे. कथेमध्ये बसलेले आहोत, पण माझ्या शेजारी कोण बसले, माझ्या समोर ती बसू नये हा मनामध्ये ज्याचा विचार येतो तो आहे मत्सर. त्या मत्सर व्यक्तीने या कथेमध्ये येऊ नये. कथेमध्ये बसलेले आहेत कमिटीवाल्यांचा विचार असतो कधी हा महाराज घ्यायचा, कधी तो महाराज घ्यायचा. तोच महाराज का घेतला, या महाराजाचं कीर्तन आपण होऊच द्यायचं नाही, हा विचार जो करतो त्याला म्हणतात मत्सर. शेजाऱ्याने काहीतरी नवीन गाडी घेतलीये, ती गाडी त्याने का घेतली, गाडी घेतली कशी घेतली, त्याने घेतली, आपण सुद्धा त्याच्यापेक्षा मोठी घ्यावी, हा विचार करणारे मत्सर आहे. याला म्हणतात मत्सर. आपण नातेवाईक असतील किंवा इतर कोणीही असेल, एखादा व्यक्ती जर का आपल्या समोर जात असेल आणि आपल्याला तो आपल्या समोर गेलेला पटत नसेल तर त्याला म्हणतात मत्सर. तो मत्सर जर का मनामध्ये असेल तर या श्रीमद भागवत ग्रंथाचं श्रवण त्याने करू नये, याचं श्रवण त्याने केलं नाही पाहिजे. कारण या कथेमध्ये स्वयं भगवान परमात्मा ही कथा ऐकण्याकरिता येतात, स्वयं देवता ही कथा ऐकायला येतात. येत असताना देव मनुष्य रूपाने येऊन इथे कथा श्रवण करतो. जिथे कुठे सत्संग चालू असेल, कीर्तन चालू असेल, भजन चालू असेल, आपल्या घरामध्ये जरी आपण भजन करत असतो तरी तिथे सुद्धा भगवंत कोणत्या रूपाने येईल सांगता येत नाही. मग ही तर भगवान श्रीकृष्णांची एवढी सुंदर असणारी कथा आहे, या कथेमध्ये माझा भगवंत काय येणार नाही, नक्कीच येतो. एक दृष्टांत सांगून जाईल. आपले तुळशीदास महाराजांकडे एक वेळेस एक साधक गेला आणि म्हणे, महाराज मला देवाचं दर्शन हवंय, मला देवाचं दर्शन हवंय, देवाचं दर्शन घेण्यासाठी मी काय करू. तर महाराजांनी सांगितलं, म्हणे तुला देवाचं दर्शन घ्यायचंय, हो भगवंताचं भजन कर. नाही म्हणे, भगवंताचं भजन केलं पण काहीतरी दुसरं साधन सांगा. तेव्हा त्यांनी सांगितलं, ठीक आहे, जिथे भगवंताची कथा चालू असेल त्या कथेमध्ये जायचं आणि त्या कथेमध्ये सर्वात अगोदर कोणता व्यक्ती येतो ते बघायचं आणि तो व्यक्ती अगोदर आलेला सगळ्यात शेवटी तो जाणार आणि कथा ऐकत असताना लक्षपूर्वक तो कथा ऐकणार आहे. साधक दुसऱ्या दिवशी कथेमध्ये सुंदर अशी कथा चालू होती, त्या कथेमध्ये गेला आणि कथेमध्ये गेल्याच्या नंतर त्याने तिथे लक्षपूर्वक बघायला लागला. एक फाटके वस्त्र धारण केलेले, फाटकं धोतर धारण केलेलं होतं, हातामध्ये एक काठी होती आणि ती काठी घेऊन काठी टेकत 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 एक आजोबा तिथे आले आणि आल्याच्या नंतर ते मंडपामध्ये सगळ्या समोर बसले नाही, आतमध्ये बसले नाही, जिथे चपला सोडतात त्या चपला सोडण्याच्या जागेवरती ते आजोबा जाऊन बसले.
सुंदर अशी कथा चालू होती. कथा चालू असताना भजन घेतलं की भजनामध्ये तल्लीन होऊन जात होते, नृत्य करत होते, भजन करत होते. त्या साधकांनी त्या बाबांकडे बघितलं. इकडे तिकडे प्रत्येक व्यक्तींवरती त्याची नजर होती. कथा संपूर्ण पार पडली. कथा झाल्याच्या नंतर आरती झाली. आरती झाल्यावर सगळे जण गेल्याच्या नंतर ते म्हातारे आजोबा तिथून उठले आणि काठी टेकत टेकत आपल्या घरी निघाले. जात असताना या माणसाने बघितलं, या साधकाने बघितलं, सर्वात अगोदर आलेले आजोबा आहेत आणि सर्वात शेवटी जात आहेत. म्हणजे जसं आपल्या महाराजाने सांगितलं होतं तसं हात तर देऊ नसेल. त्याच्या पाठीमागे पळायला लागले. बघता 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 त्याच्या पाठीमागे जात होते. जाता जाता त्याचा हात धरला आणि हात धरून त्यांना बोलायला लागले, म्हणे महाराज तुम्ही कोण आहात, मला देवाचं दर्शन करून द्या, मला माहिती आहे तुम्ही मला देवाचं दर्शन करून देणार, कोण आहात म्हणे तुम्ही सांगा. त्यावेळेस ते आजोबा म्हणायला लागले, अरे माझ्याकडे कशाला येतोस, माझी तुझी ओळख नाही, तू कोण आहेस मी ओळखत नाही आणि मला देवाची जागा मागतोयस, मला देव म्हणतोयस, मी तुला कुठून देवाचं साधन सांगू. म्हणे नाही, माझ्या गुरुवर्यांनी मला सांगितलंय की जर का देवाची भेट हवी असेल तर त्याच व्यक्तीकडे बघायची. ते व्यक्ती मला तुम्ही दिसत आहात, तुम्हीच मला देवाचं साधन सांगणार आहात. सांगा म्हणे देव कुठे भेटणार आहे. त्यावेळेस भगवंताला कळालं की हा कोणी सामान्य नाहीये. भगवंताने भगवंताचा अवतार धारण केला. मारुतीरायाचा अवतार होता. स्वयं भगवान हनुमानजी तिथे प्रगट झाले आणि प्रगट होऊन त्या साधकाला दर्शन देतात. तो साधक म्हणतो, देवा मला माझ्या भगवान श्रीकृष्णांचं दर्शन हवंय, माझा देव कुठे आहे मला सांगा. त्यावेळेस हनुमंतरायांनी सांगितलं, एवढा भाव देऊन तू जर का कथा ऐकत असशील तर अशीच कथा ऐकत राहा, तुला एक दिवस माझ्या देवाचं दर्शन होईल. सांगायचं तात्पर्य एक होतं, ती कथा ऐकायला एवढ्या मोठ्या कथेमध्ये एक चपला सोडायची जी जागा असते, त्या चपला सोडायच्या जागेवरती येऊन बसले होते आमचे हनुमंतराय. ते हनुमंतराय येऊन बसलेले, त्यांचे वस्त्र नीट नव्हते, म्हातारी अवस्था होती, जरा अवस्था होती. या अवस्थेमध्ये येऊन तिथे देव बसला होता. मग आपली कथा चालू आहे, आपल्या कथेमध्ये नेमकं देवाच्या अवतारामध्ये कोण येणार आहे हे आपण सांगू शकत. प्राण्याच्या रूपामध्ये देव येऊ शकतो, पक्षाच्या रूपामध्ये देव येऊ शकतो, माणसाच्या रूपामध्ये येऊ शकतो, बालकाच्या येऊ शकतो, कोणत्याही रूपामध्ये येऊन देव ही कथा इथे श्रवण करत असतो. फक्त आपल्याला तो दिसत नाही. मग विचार करा, देव इथे आलेला आहे. देव जर का तुमच्या शेजारी बसलेला असेल आणि देवाने तुमच्या मनातला मत्सर बघितला तर देवाला किती वाईट वाटेल. त्यामुळे कथेमध्ये बसल्याच्या नंतर निर्मत्सर होऊन बसायचे. कसलाही वाईट विचार डोक्यामध्ये आणायचा नाहीये. वाईट विचार डोक्यामध्ये न देता इथे अगदी शांत मनाने, शांत चित्ताने भगवंताची कथा श्रवण करायची. पूर्णपणे मंगलमय व्हावं त्यासाठी मंगलाचरण करावं लागतं. सुंदर असं मंगलाचरण केलेलं आहे. जन्माद्यस्य यतोऽन्वयादितरत चार्थेष्वभिज्ञ स्वरा तेने ब्रह्महृदाय आदिकवये मुह्यन्ति यत सूर्यया तेजो वारिमृदां यथा विनिमयो यत्र त्रिसर्गो मुषा धाम्ना स्वेन सदा निरस्तकुहकं सत्यं परमधीमहि. सत्य भगवंताला वंदन केलेलं आहे. बघा, या श्लोकाचं निरूपण करत असताना, मंगलाचरण करत असताना सत्यम परम धीमहि असं का म्हटलं. शेवटला कृष्णम परम धीमहि म्हटलं असतं तर चाललं असतं, कारण भगवान श्रीकृष्णांचा ग्रंथ आहे, भगवंताची लीला आहे. सत्यम परम धीमहि का म्हटलं, कृष्णम परम धीमहि का नाही म्हटलं. रामम परम धीमहि म्हणता येत होतं, देवीम परम धीमहि म्हणता येत होतं, पण सत्य भगवंतालाच वंदन का केलं. तर कोणत्याही ठराविक देवाचं नाव न घेता सत्य भगवंताला वंदन करून आपल्याला सांगतायत, जर काही इथे कृष्णम परम धीमहि म्हटलं असतं तर जे कृष्ण भक्त आहेत, भगवान श्रीकृष्णांचे भक्त आहेत, ते भगवान श्रीकृष्णांचे भक्त म्हणाले असते की ही श्रीमद भागवत ग्रंथ आमचा आहे. इथे जर का म्हटलं असतं देवीम परम धीमहि तर जे देवीचे भक्त आहेत ते देवीचे भक्त म्हणाले असते हा श्रीमद भागवत ग्रंथ आमचा आहे.
याच जागी जर का आपण रामम परम धीमहि म्हटलं असतं तर जे राम भक्त आहेत ते राम भक्त म्हणाले असते की हे श्रीमद भागवत ग्रंथ आमचा आहे. त्यामुळे कसलाही वादविवाद न करता सत्य भगवंताला वंदन केलंय. सत्य भगवंताला वंदन करून या कथेचा अधिकारी कोण आहे ते या श्लोकाद्वारे सांगतात. कथेचा अधिकारी ज्याच्या मनामध्ये मत्सर नाही, जो